इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ सोलापुरात माकाबातर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन आणि निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम तसेच जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले। माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की इराणवर अमेरिका व इस्रायल यांनी केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघडपणे आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे। या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य पूर्वेतील तणाव तीव्र झाला असून जागतिक शांततेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे। मुस्लिमांचं पवित्र रोजा रोज चालू आहे। असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेत्याने ज्या पद्धतीने इराकला संपवलं त्याच पद्धतीने इराणला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे। मला अनेक वेदना होत आहे। युद्धामध्ये नीती असते। त्या इराणच्या शाळेमध्ये शाळेच्या मुलावर बंबारी करून 160 विद्यार्थी मृत्युमुखी पडले। त्यांचं सामुदायिक दफनाच्या वेळेला जग कैवरून गेलेला आहे। अमेरिकेमधले 2/3 जनता म्हणते ट्रम्प हा युद्धखोर आहे। केवळ इराणमध्ये तेलाचे साठे, खनिज संपत्ती याच्यावर ताबा मिळवण्याकरता जगामध्ये त्यांची दादागिरी चालू आहे। त्या दादागिरीला अल खोमेनी याने सांगितलं, तुमच्या दादागिरी पुढे मी माझ्या देशाला मी गाण ठेवणार नाही। त्यांच्या गुप्तचर यंत्रणेनं त्याला सांगितलं, तुमचा जीव धोक्यात आहे, तुमच्या कुटुंबियाचा जीव धोक्यात आहे, तुम्हाला सुरक्षित स्थळी आम्ही घेऊन जाणार आहे। त्यावेळेला शहादत झालेले खोमेनी याने म्हणलं 9 कोटी इराणीला जोपर्यंत त्यांना संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी असं राहणार नाही। त्यांनी मरण पत्करलं, पण ट्रम्प पुढे शरणागती पत्करलं नाही। ट्रम्प हा संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईमध्ये लोटणारा आहे। म्हणून भारतातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, डाव्या पक्षाने जाहीर केलं, जी ताकद असेल त्या ताकदीनं ट्रम्पचा निषेध करा, नेत्यानूचा निषेध करा आणि लोकाला सांगा आम्हाला युद्ध नको आहे, शांतता पाहिजे आम्हाला। युद्धाने कोणतेही प्रश्न मिटले नाही। आपल्याला कल्पना आहे, हिरोशिमा नागासाकीमध्ये 2 बॉम्ब पडले, संपूर्ण जपान उद्ध्वस्त झाला। तसं अणूच्या युद्धाच्या उंबरठ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प येऊन जाण्याचा विचार करू लागले। त्याचा निषेध करण्याकरता आम्ही आज शेकडो कार्यकर्ते मैदानात उतरलेला आहे। म्हणून शेवटपर्यंत अमेरिकन साम्राज्यवादाला विरोध करणं आणि देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणं हे CPMचं काम आहे। त्या कामाकरता